आफ्टरनून फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युनिट नंबर 2 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स एमआयसी विषयामध्ये। तर युनिट नंबर 2 मध्ये पहिले दोन क्वेश्चन्स हे 100% विचारले जातील आताची येणारी एक्झाम मध्ये। एक्सप्लेन असेंबली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप्स 2 मार्काला किंवा 4 मार्काला विचारला गेलेला आहे। एक्सप्लेन असेंबली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप्स आणि सेकंड क्वेश्चन एक्सप्लेन असेंबली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट टूल्स। स्टेप्स आणि टूल्स हे दोन प्रश्न 100% विचारले गेलेले आहेत आणि विचारले जाणार 2 मार्काला किंवा 4 मार्काला। त्यानंतर हे डिस्क्राइब एनी 4 असेंबल डायरेक्टिव्ह विथ सुटेबल एक्झाम्पल। एक्सप्लेन एनी 4 असेंबल डायरेक्टिव्ह। आता पहा, जर युनिट नंबर 2 चा जर आपण स्टडी केला प्रॉपर तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले दोन मी आता सांगितले स्टेप्स आणि टूल्स हे क्वेश्चन्स कंपल्सरी येतील। आता युनिट नंबर 3 मध्ये काय होत आहे, एनी 4 असेंबल डायरेक्टिव्ह विथ सुटेबल एक्झाम्पल। एनी 4 असेंबल डायरेक्टिव्ह जर तुम्ही तिसरं सेकंड युनिट जर स्टडी केला असेल तर डायरेक्टिव्ह जे असेंबल डायरेक्टिव्ह ते खूप सारे आहेत, तर ते सगळे तुम्ही करून ठेवा। कुठलेही 4 विचारतील किंवा दुसऱ्या वेळेने ते डिस्क्राइब एनी 4 न विचारता दिलेले असतील, म्हणजे डीबी, डीडब्ल्यू, डीटी, डीक्यू असे कुठले पण विचारले जातील। टाइप, इन्क्लूड, त्याच्यानंतर स्टॉक, प्रोसिजर, एनएम, क्रॉस असे वेगवेगळे विचारले जातील। तर त्यामुळे मी सांगतोय की पूर्ण जेवढे पण डायरेक्टिव्ह आहेत ते सगळे करून ठेवा। मग त्याच्यामध्ये प्रोग्राम ऑर्गनायझेशन डायरेक्टिव्ह आहेत, त्याच्यानंतर व्हॅल्यू रिटर्न डायरेक्टिव्ह आहेत, प्रोसिजर डिफिनेशन डायरेक्टिव्ह आहे, मायक्रो डिफिनेशन डायरेक्टिव्ह आहे आणि ब्रांच डेव्हलपमेंट ब्रांच डिस्प्लेसमेंट आणि फाईल इन्क्लुसिव्ह डायरेक्टिव्ह। जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर डायरेक्टिव्ह जर 3, 4, 5, 6, 7, 8 एवढे मी क्वेश्चन काढलेले आहेत। असे पण विचारले जातील एक्सप्लेन ब्रांच डिस्प्लेसमेंट डायरेक्टिव्ह अँड फाईल इन्क्लुसिव्ह डायरेक्टिव्ह किंवा एक्सप्लेन मायक्रो डिफिनेशन डायरेक्टिव्ह, डिस्क्राइब प्रोसिजर डिफिनेशन डायरेक्टिव्ह, डिस्क्राइब व्हॅल्यू रिटर्निंग डायरेक्टिव्ह, डिस्क्राइब प्रोग्राम ऑर्गनायझेशन डायरेक्टिव्ह। तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की प्रोग्राम ऑर्गनायझेशन डायरेक्टिव्ह कोणते आहे, व्हॅल्यू रिटर्न डायरेक्टिव्ह कुठले आहे, प्रोसिजर डिफिनेशन डायरेक्टिव्ह कुठले आहे, मायक्रो डिफिनेशन डायरेक्टिव्ह कुठले आहे, ब्रांच डिस्प्लेसमेंट किंवा फाईल इन्क्लुसिव्ह डायरेक्टिव्ह कोणकोणते आहेत हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे। म्हणून युनिट नंबर 2 मधले डायरेक्टिव्ह जे आहेत ते प्रॉपर करून ठेवा आणि हे दोन क्वेश्चन तर 100% येतील। ज्यांना पासिंग पाहिजे त्यांनी टूल्स आणि स्टेप्स हे दोन क्वेश्चन डोळे लावून तुम्ही करूनच ठेवा। याचे सुद्धा जर तुम्हाला समजलं नसेल तर मी व्हिडिओ तयार केलेले आहेत, डायरेक्टिव्ह वरती पण आहेत आणि प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप्स आणि प्रोग्राम डेव्हलपमेंट टूल्स याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ तयार केलेले आहेत। तर एवढे हे युनिट नंबर 2 मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। युनिट नंबर 3, युनिट नंबर 4 आणि युनिट नंबर 5 चे मी एक युनिट वरती इम्पॉर्टंट क्वेश्चन सेंड करणार आहे व्हिडिओ तयार करून। तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा मित्रांनो पुढे तुमच्या फ्रेंडला। थँक्यू, धन्यवाद।